नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी पाहत आहोत जे काही आपली PYQ सिरीज आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रिडिक्शन सिरीज थ्रू PYQ ही सिरीज चालू केलेली होती। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण आतापर्यंत ॲग्रोनॉमी सब्जेक्ट पाहिलेला होता। आज आपल्याला पाहायचा आहे दुसरा सब्जेक्ट म्हणजे हॉर्टिकल्चर। आता हॉर्टिकल्चर मध्ये आतापर्यंत काय काय PYQ आलेले आहेत, कोणत्या प्रकारचे, जे की आयोगाने 1994 ते 2025 UPSC च्या माध्यमातून विचारलेले आहेत। तेच क्वेश्चन्स तुम्हाला UPSC च्या माध्यमातून विचारले गेलेले बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला MPSC मध्ये विचारले जातील। त्याच्यानुसार आपल्याला कोणत्या डायमेन्शन कोणत्या सब्जेक्ट मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये कव्हर केल्या गेल्या पाहिजेत ते आपल्याला पाहायचं आहे। मग आपण एक वन बाय वन डायमेन्शन्स पाहूया, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानुसार जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं ओके, तर आपल्याला जे काही डायमेन्शन्स पाहायच्यात त्या डायमेन्शन जर मध्ये पाहायचं झालं तर कोणत्या डायमेन्शन्स आयोगाने विचारलेले आहेत। UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन ॲग्रिकल्चर ऑप्शनल पेपर 2 मध्ये हॉर्टिकल्चर हा सब्जेक्ट येतो। याच्यामध्ये हॉर्टिकल्चरचे जर PYQ ॲनालिसिस करायचं झालं, काही सिलेबस दिलेला आहे आयोगाने। पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस हॉर्टिकल्चरल क्रॉप्स याच्यामध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर प्रोटेक्टेड कल्टिवेशन आणि त्याचबरोबर हायटेक कल्चर, जे पॉली हाऊसेस वगैरे त्याच्यामध्ये जे काही कल्टिवेशन केलं जातं त्याला हायटेक कल्चर म्हटलं जातं। पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर लँडस्केपिंग अँड कमर्शियल फ्लोरिकल्चर त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक प्लांट्स जे विचारले जातात तुम्हाला, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स तो टॉपिक। त्यानंतर महत्त्वाचा आहे रोल ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल इन ह्यूमन न्यूट्रिशन, कोणत्या गोष्टी जे काही तुम्ही फ्रूट आणि व्हेजिटेबल घेताय त्याच्यामधून तुम्हाला भेटत असतात जे की ह्यूमन न्यूट्रिशनसाठी गरजेच्या आहेत, या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात। ओके, आता याचं जर वेटेज बघितलं तर अराउंड जे काही मागच्या 6-7 वर्षाचं जर वेटेज काढलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की अराउंड हे 50 ते 60 मार्कर पर्यंत याचं ॲव्हरेज वेटेज जे आहे ते राहिलेलं आहे। याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारले जातात। आता याच्यामध्ये जर बघितलं तर 2025 ला जी रिसेंट UPSC सिव्हिल सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन झालेली होती त्याच्यामध्ये जर बघितलं तर फ्रूट क्रॉप वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, वाय फ्रूट प्लांट्स नीड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन। जे काही फ्रूट प्लांट्स आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन का केलं जातं, रादर दॅन जे काही सेक्शुअल आहे किंवा सीड प्रोपोगेशन जे आहे ते केलं जात नाही। त्याच्याद्वारे काय आहे की सेक्शुअल प्रोपोगेशनच्या जागी कोणतं केलं जातं, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन केलं जातं। ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल अँड सेक्शुअल प्रोपोगेशनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत। त्यानंतर सिट्रस बद्दल विचारलेलं होतं, स्ट्रॅटेजीज टू मॅनेज सिट्रस डिक्लाइन इन इंडिया, जो सिट्रस मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सिट्रस डिक्लाइनचा तो विचारलेला आहे। त्यानंतर मँगो मधले काय आहे तर जे काही फ्लोरल मालफॉर्मेशन आहे, ओके, काय विचारलेलं आहे, फ्लोरल मालफॉर्मेशन। आता याच्या अगोदर आयोगाने मालफॉर्मेशन विचारलेला होता, त्याच्यानंतर आयोगाने थोडंसं डीप मध्ये जाऊन काय विचारलेला होता तुम्हाला, फ्लोरल मालफॉर्मेशन हा टॉपिक विचारलेला होता। याच्यामध्ये जर बघितलं तर आयोग काय आहे, डे बाय डे तुम्हाला डेप्थ मध्ये चाललेलं पाहायला भेटतं UPSC मध्ये जर बघितलं तर। आता MPSC मध्ये काय राहील की थोडंसं वरच्या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला राहतील, लगेच एवढ्या डेप्थला जाणार नाही ते, कारण की MPSC ची सुरुवातच आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल। ग्रेप सॉइल अँड क्लायमेट त्याच्या विचारलेले आहे। त्याचबरोबर ट्रेनिंग आणि प्रूनिंग विचारलेलं आहे ग्रेप मधलं, फ्रूट थिनिंग विचारलेलं आहे आणि प्लांट प्रोटेक्शन प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या ग्रेपच्या विचारलेल्या आहेत। म्हणजे 3 क्रॉप यावर्षी आयोगाने विचारलेलं होतं, सिट्रस, मँगो अँड ग्रेप। ओके, त्यानंतर जर बघितलं तर अजून काय विचारलेलं आहे, पीच्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस किंवा पॅकेजिंग प्रॅक्टिसेस विचारलेले आहेत। त्याच्यामध्ये व्हरायटीज असतील, क्लायमेट, सोईंग टाइम, सीड रेट, प्लांट प्रोटेक्शन। आता याच्यामध्ये मला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही आता हा क्वेश्चन अटेंड करताय, हा 20 मार्करसाठी आयोगाने विचारलेला आहे। आता 20 मार्करसाठी विचारलेला किती डायमेन्शन विचारलेत, 1, 2, 3, 4 आणि 5 डायमेन्शन विचारलेले आहेत। म्हणजे एक डायमेन्शन तुम्हाला 4 मार्करला विचारलेली आहे। आता 4 मार्करला विचारता असल्यावरती आपण काय लिहितोय, फक्त क्लायमेट म्हटलं की आपण काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 26 to 29 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लिहून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हॉट आणि ह्युमिड क्लायमेट म्हणायचं आहे। ओके, हा एक आपण ठोकताळा पाठ केलेला आहे। बट थोडंसं जर आपण प्रॅक्टिकली गेलो याच्यामध्ये थोडंसं टेक्निकली साऊंड असेल तुम्ही किंवा त्या गोष्टी वाचलेल्या असतील, रादर दॅन मला असं म्हणायचं की हे तुम्ही चार्ट फॉर्मॅटमध्ये न तयार करता हे जर तुम्ही चॅप्टर फॉर्मॅटमध्ये तयार केले असतील याच्यावरती नोट्स, तर तुम्हाला काय आहे की 4 मार्करसाठी लागणारा डाटा जो काही कंटेंट आहे तो लिहिता येईल।
ओके. किंवा तसंच सोईंग टाइम आहे, सोईंग टाइम आपण बऱ्याच वेळा लिहितो जून टू जुलै. ओके. आता याच्यामध्ये मला सांगा की तुम्हाला 4 मार्क कसे द्यायला पाहिजेत. मग याच्यासाठी काय आहे की सोईंग टाइम कधी येतो, लेट सोईंग कधी होतं, अर्ली सोईंग कधी होतं, प्रॉपर त्याचं सीड जर्मिनेशनची स्टेज काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला, किंवा तुम्ही कोणती सोईंग मेथड त्याच्यामध्ये यूज करू शकता, या गोष्टी तुम्ही सोईंग टाइममध्ये सांगू शकता. किंवा त्याचं सीड रेट जर बघितलं तर आता सीड रेटमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही मेन्शन करणं 3 ते 4 सेंटेन्सेसमध्ये. मग याच्यासाठी कृषी प्रबोधिनीने काय केलेलं आहे, तुम्हाला ज्यावेळेस आपण टीच करतोय या सगळ्या गोष्टी, तर आपण काय आहे चॅप्टर फॉर्मॅटमध्ये क्रॉप्स दिलेले आहेत आणि त्याचं बुक जे आहे कृषी प्रबोधिनीचं लवकरच पब्लिश होतंय. एक 10 ते 15 दिवसांच्या गॅपमध्ये हे बुक तुम्हाला पाहायला भेटेल, ज्याच्यामध्ये ॲग्रोनॉमी आणि हॉर्टिकल्चर दोन्हीचे जे काही क्रॉप्स आहेत ते कव्हर केलेले तुम्हाला पाहायला भेटतील. ओके. त्यानंतर आहे पोटॅटो. आता पोटॅटोमध्ये जर बघितलं तर मायकोप्लाझ्मल डिसीजेस अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय विचारलेलं आहे, मायकोप्लाझ्मल डिसीजेस अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ज्या आहेत पोटॅटो मधल्या त्या विचारलेल्या होत्या. त्याच्यानंतर IFS 2025 ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये जर बघितलं तर हॉर्टिकल्चर क्रॉप वरती बायोफोर्टिफिकेशन जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पण बायोफोर्टिफाईड व्हरायटी जी आहे डाळिंबाची सोलापूर लाल ती महत्वाची आहे, आयर्न कंटेंट त्याच्यामध्ये वाढवलेलं आहे. त्याबरोबर व्हेजिटेबल वरती बघा प्लग ट्रे नर्सरी प्रोडक्शन टेक्नॉलॉजी विचारलेली आहे आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पोमोग्रेनेट विचारले, ज्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस विचारलेले आहेत. त्याच्यानंतर काय आहे फ्रूट आणि व्हेजिटेबल मेजर मार्केटिंग प्रॉब्लेम कोणते आहेत फ्रूट आणि व्हेजिटेबल मधले, आणि त्याच्यानंतर सजेशन्स विचारलेले आहेत जे की प्राइस स्टॅबिलायझेशन साठी. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर याच्यामध्ये ओकराच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस विचारलेल्या आहेत. ओके. या सर्व गोष्टी IFS 2025 ला विचारल्या गेलेल्या होत्या. ओके. आता मग आपण जर पाहिलं तर तुम्ही म्हणता की हॉर्टिकल्चर मध्ये खूप सारे क्रॉप करावे लागतात, बट जर 31 वर्षाचा डाटा जर मी काढला तर त्याच्यामध्ये मला असं आढळून आलं की आयोगाने आतापर्यंत तुम्हाला हॉर्टिकल्चर मध्ये जर पाहिलं तर किती क्रॉप विचारलेले आहेत, तर आयोगाने फक्त 40च क्रॉप विचारलेले आहेत. मग ह्या 40 क्रॉप मध्ये जर आपण डिवाइड केलं फ्रूट क्रॉप, व्हेजिटेबल, फ्लावर, त्याचबरोबर प्लांटेशन, स्पाइसेस आणि मेडिसिनल ॲरोमॅटिक असं जर डिवाइड केलं तर याच्यामध्ये जे काही फ्रूट क्रॉप आहेत ते 13 फ्रूट क्रॉप विचारलेले आहेत, व्हेजिटेबल मध्ये 9 विचारलेले आहेत, फ्लावर क्रॉप मध्ये 9 विचारलेले आहेत, प्लांटेशन मध्ये 2 विचारलेले आहेत, स्पाइसेस मध्ये 3 विचारलेले आहेत आणि मेडिसिनल ॲरोमॅटिक मध्ये 4 विचारले आहेत. अशा पद्धतीने आयोगाने आतापर्यंत तुम्हाला 40 क्रॉप विचारलेले आहेत. आता ह्या 13 क्रॉप मध्ये जर बघितलं तर मँगो तुम्हाला सगळ्यात जास्त वेळा विचारलेला आहे, 8 वेळा विचारलेले, ऍपल 6 वेळा विचारलेले, बनाना 6 वेळा विचारलेले, गावा 4 वेळा विचारलेला आहे, ग्रेप 3 वेळा, पपया 3 वेळा, पोमोग्रेनेट 2 वेळा विचारलेला आहे, पायनॅपल 2 वेळा. ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, ओके, आता आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर बघा की तुम्हाला जे काही क्रॉप्स दिसतात आहे हे याच्यामध्ये जसं की मँगो यावर्षी परत विचारलेलं होतं, कारण की मोस्ट आस्किंग क्रॉप आहे, सगळ्यात जास्त फ्रिक्वेंटली विचारलं जात आहे. त्याच्यानंतर ऍपल बघा, त्यानंतर बनाना आहे, त्यानंतर गावा आहे, ग्रेप आहे. आता ग्रेप आणि मँगो हे दोन्ही क्रॉप जे आहेत जास्त वेळा विचारलेत म्हणजे काय आहे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस ते करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आता ॲग्री MPSCची जी काही आत्ताची एक्झाम झाली त्यावेळेस पण मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की हे 4-5 क्रॉप जे आहेत ते महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने सांगण्यात आलेले क्रॉप कोणते होते, माझ्या बाजूने जर बघितलं तर मी सांगितलं होतं की एक तुम्ही मँगो करा, ऍपल काय महाराष्ट्रामध्ये येत नाही त्याच्यामुळे ते करणं गरजेचं नाहीये. त्यानंतर बनाना आहे, त्यानंतर गावा आहे, ओके, ग्रेप आहे आणि पोमोग्रेनेट आहे. हे 5 क्रॉप जे आहेत ते सांगण्यात आलेले होते. आता ह्या 5 क्रॉप मध्ये आयोगाने जर ॲग्री MPSC मध्ये जर बघितलं तर काय विचारलेलं आहे, मँगो 1 विचारलेलं होतं, त्यानंतर ग्रेप 1 विचारलेलं होतं आणि बनाना हे तिन्ही क्रॉप जे आहेत ते विचारलेले होते. मग हे कशावरती आहे तर जे काही PYQ अनालिसिस आहे त्याच्या बेसिसवरती ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पायनॅपल 2 वेळा विचारले, सिट्रस एकदा आता विचारलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर लिची आहे, आफ्टर दॅट चेरी, आफ्टर दॅट सपोटा, ऑरेंज अँड बेर, ऑल क्रॉप आस्किंग इन अ UPSC विच इज फ्रूट क्रॉप्स. ओके. आफ्टर दॅट तुम्हाला विचारलेलं आहे व्हेजिटेबल मध्ये जर पाहिलं तर कोणतं विचारलेलं आहे, पोटॅटो किती वेळा विचारलेला आहे, 5 टाइम्स विचारलेला आहे. आफ्टर दॅट तुम्हाला टोमॅटो विचारलेला आहे, आफ्टर दॅट ओनियन विचारलेला आहे, त्यानंतर तुम्हाला कॉलीफ्लावर आहे, स्वीट पेपर आहे 2 वेळा, ब्रिंजल 2 वेळा विचारलेले, गार्लिक एकदा विचारलेले, कोलक्रॉप्स एकदा विचारलेले आहेत आणि व्हेजिटेबल पी जे आहे ते एकदा तुम्हाला विचारलेलं आहे. अशा पद्धतीने काय आहेत वेगवेगळे तुम्हाला व्हेजिटेबल विचारलेत. व्हेजिटेबल मध्ये पण कोणतं, पोटॅटो विचारले. जसं की पोटॅटो यावर्षी पण आयोगाने सिव्हिल सर्व्हिस एक्झामला विचारलेलं होतं. म्हणजे काय आहे, जे मोस्ट फ्रिक्वेंटली क्रॉप आहे तेच विचारले जातात रिपीट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे करणार आहे तिथं हे 5 ते 6 क्रॉप महत्वाचे आहेत फ्रूट मध्ये. त्याच्यानंतर व्हेजिटेबल मध्ये आला हे 3 ते 4 क्रॉप जे आहेत ते महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर फ्लावर्स मध्ये जर गेला तर रोज बघा 3 वेळा विचारलेला आहे, मारीगोल्ड 2 वेळा, कार्नेशन 2 वेळा, ग्लॅडिओडस आणि जे काही ऑर्किड आहे ते 2-2 वेळा विचारलेला आहे, अँथोरियम एकदा विचारलेला आहे, क्रिसॅन्थिमम असेल, ॲस्टर असेल, डॅलिया हे महत्वाचे क्रॉप आहेत. त्याच्यामध्ये पहिले जे 4-5 आहेत ते तुम्हाला
फ्रिक्वेंटली करणं किंवा त्याच्यावरती सारखे सारखे रिव्हिजन देणं, ते जेणेकरून विचारले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर प्लांटेशन क्रॉपमध्ये कॅशू 2 वेळा विचारलेला आहे, महाराष्ट्राच्या दृष्टीने कॅशू नट महत्त्वाचा आहे. त्यानंतर टी 2 वेळा विचारलेला आहे, स्पायसेसमध्ये ब्लॅक पेपर 2 वेळा विचारलेला आहे, कोरिअँडर विचारलेला आहे 2 वेळा आणि क्युमिन एकदा विचारलेला आहे. मेडिसिनल आणि ॲरोमॅटिकमध्ये जर पाहिलं तर 1 वेळा सर्पगंधा विचारलेला आहे, ॲलोवेरा 1 वेळा विचारलेला आहे, अश्वगंधा एकदा विचारलेला आहे आणि मेंथा एकदा विचारलेला आहे. ओके, आता हे ऑल क्रॉप जे आहे ते तुमचे कव्हर केलेले आहेत आपण कशामध्ये, तर हॉर्टिकल्चर या सब्जेक्टमध्ये कव्हर केलेले आहे. त्याच्या नोट्स पण तुम्हाला आपल्या ॲपवरती अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत, जे की विद्यार्थी आपल्याकडे क्लासेस करतात त्यांना ते चॅप्टर फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. ओके, आता याच्यानंतर जर बघितलं तर एवढे 40 क्रॉप तुम्हाला करणं गरजेचं आहे. जसं की मी ॲग्रोनॉमीमध्ये पण सांगितलं, ॲग्रोनॉमीमध्ये ज्यावेळेस बघितलं आपण त्यावेळेस आपण बघितलं की 24 क्रॉप आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत आणि त्या 24 मध्ये पण मोस्ट फ्रिक्वेंटली आस्किंग क्रॉप जे आहेत ते आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स भेटतील. ओके, सगळे क्रॉप करणं शक्य नाहीये, कारण की हॉर्टिकल्चरमध्ये एन नंबर ऑफ क्रॉप्स आहेत, जवळजवळ अराउंड 400 क्रॉप्स आहेत. एखादं क्रॉप बाउन्स येणार आहे, ओके, नो डाऊट ॲट ऑल त्याच्यामध्ये. पण ज्यावेळेस तुम्हाला फ्रिक्वेंटली आस्किंग टॉपिक्स आहेत ते जर तुम्ही केलं तर त्याच्यामधले मी म्हणतो की 3 ते 4 क्रॉप जर विचारले असतील तुम्हाला तर ते येण्याचे चान्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये बनतात. ओके, या गोष्टी आहेत कशामधल्या, हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये. ओके, मग याच्यानंतर आपण बघतो की जसं की आता मँगोमध्ये 8 वेळा विचारले तर 8 वेळा त्याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत ते जर पाहायचं झालं तर मँगोमध्ये आपण जर पाहिलं किंवा ॲपलमध्ये पाहिलं की कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत. मँगो आता ॲपलचे पाहूया, ॲपल 6 वेळा विचारलेलं होतं, 6 टाइम. मग त्याच्यामध्ये रूट स्टॉक इन ॲपलमध्ये कोणते कोणते रूट स्टॉक आहेत ते विचारलं जातात, जवळजवळ 10 मार्करला हा विचारलेला होता. अल्टरनेट बेरिंग इन ॲपल, आता अल्टरनेट बेरिंग तुम्हाला 2 ठिकाणी सापडेल, अल्टरनेट बेरिंग इन मँगो आणि अल्टरनेट बेरिंग इन ॲपल, दोन्हीकडे ते 10-10 मार्करला विचारलेलं आहे. आपल्याला फक्त लिहिताना काय माहिती की अल्टरनेट बेरिंग येतं, बट याच्यामध्ये 10 मार्करला जर विचारलेलं आहे तर 10 मार्करसाठी तुम्हाला 2 पेजेस लिहायचे आहे, त्यावेळेस तुमच्याकडे कंटेंट असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी मी काय म्हणतो की तुम्ही चॅप्टर फॉर्मॅटमध्ये त्या क्रॉपची तयारी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स लिहिता येतील. बाकीच्या टॉपिकपेक्षा मला असं वाटतं की क्रॉप्स हे आहेत टॉपिक हा सोपा टॉपिक आहे. ओके, त्यानंतर ओरिजिन, डोमेस्टिकेशन, क्लायमेट्रिक रिक्वायरमेंट विचारलेली आहे. डॉर्मंट प्रूनिंग इफेक्ट ऑन अ ट्री, ज्यावेळेस डॉर्मंट प्रूनिंग केलं जातं ॲपलमध्ये त्याचे इफेक्ट काय आहेत, या 4 गोष्टी ज्या आहेत त्या ॲपलमध्ये आतापर्यंत विचारलेल्या आहेत. त्यानंतर मँगो सगळ्यात महत्त्वाचं क्रॉप आहे. मँगोची नोट्स पण आपण काय आहे फ्रीमध्ये टाकून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, एकदा तुम्ही बघा. अल्टरनेट बेरिंग इन मँगो त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. त्यानंतर प्रोपोगेशन मेथड, आता आपण ज्यावेळेस प्रोपोगेशन पाहतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की विनर ग्राफ्टिंग केलं जातं मँगोमध्ये, एवढंच माहिती आहे. ओके, बट त्याच्यामध्ये जर 10 मार्करला तो क्वेश्चन विचारलेला आहे तर कोणत्या कोणत्या पद्धतीचं केलं जातं, कोणता रूट स्टॉक यूज केला जातो, त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, कायन असेल किंवा त्याचा रूट स्टॉक कोणता आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही लिहिणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये किती दिवसांनी प्रोपोगेशन केलं जातं, कोणत्या याच्यावर रूट स्टॉक वरती ते केलं जातं, डॉर्फिंगसाठी कोणता यूज केला जातो किंवा बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर इंटरक्रॉपिंग इन मँगो ऑर्चर्ड, आता मँगो ऑर्चर्ड जर आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या क्रॉपचं इंटरक्रॉपिंग केलं गेलं पाहिजे, फक्त नावं लिहिण्यात अर्थ नाहीये. कोणत्या कोणत्या क्रॉपचं केलं पाहिजे, कशा पद्धतीनं ते केलं पाहिजे, किती दिवसांचं ते क्रॉप असलं पाहिजे त्याच्यामध्ये, या सर्व गोष्टी, आणि किती वयाचं मँगोचं क्रॉप असताना त्याच्यामध्ये कोणतं इंटरक्रॉप लावणं गरजेचं आहे किंवा सुटेबल आहे हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर बायनियल बिअरिंग याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर फ्रूट ड्रॉप महत्त्वाचा आहे, ब्लॅक टिप आहे. एक्सपोर्ट हँडलिंग इन अ मँगो, त्यानंतर मालफॉर्मेशन कॉजेस अँड कंट्रोल आहे. त्यानंतर फ्लोरल मालफॉर्मेशन सिम्पटम्स, कॉजल ऑर्गॅनिझम, कंट्रोल मेजर्स. आता बघा मालफॉर्मेशन मध्ये एकदा आयोगाने मालफॉर्मेशन विचारलं, बट ज्यावेळेस आता मँगोमध्ये एवढे सारे क्वेश्चन विचारतात तर माझं काय काम होतं की मँगोचा जो काही टॉपिक आहे, मालफॉर्मेशन असेल किंवा सगळे टॉपिक आहेत ते डेप्थमध्ये करणं. मग मालफॉर्मेशन मध्ये 2 टाईप आहेत, जसं की व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन आणि फ्लोरल मालफॉर्मेशन. मग त्या पद्धतीनं आपण त्याच्यासाठी अप्रोच ठेवणं, आणि 2025 हा क्वेश्चन आहे विचारला गेलेला. ओके, त्यानंतर कल्टार यूज इन मँगो कल्टिवेशन. आता आपण ज्यावेळेस लिहितोय कल्टार, हा 10 मार्करला क्वेश्चन विचारला होता, म्हणजे 2 पेजेस तुम्हाला लिहायचे. बट आपल्याला काय माहिती की कल्टार यूज करतो आपण कशासाठी, अल्टरनेट बेरिंग घालवण्यासाठी. मग काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की बाबा पॅक्लोब्युट्राझोल जे आहे ते यूज केलं जातं, बट ते रिंग मारून त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ते 1.5 मीटर पासून झाडापासून लांब असलं पाहिजे, ट्री ट्रंक पासून. त्याच्यानंतर त्याला किती दिवसांनी पाणी दिलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर झाडाचं एज जे असताना 5 ते 10 इयरचं असताना त्याच्यामध्ये तुम्ही किती ml दिलं पाहिजे. त्याच्यानंतर 15 वर्षापेक्षा झाडाचं वय जास्त असेल तर किती दिलं पाहिजे. ज्यावेळेस त्याचा फ्लोरल स्प्रे घेताय तुम्ही त्यावेळेस ते किती असलं पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला काय आहे, हे जे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहे याच्यामध्ये मार्क्स येण्याचे चान्सेस जे आहेत ते बनतील. ओके, मग अशाच पद्धतीने आपण सर्व क्रॉपचं दिलेलं आहे. जसं की बनानामध्ये क्लायमेट आणि सॉइल रिक्वायरमेंट काय आहे, प्लांटिंग मटेरियल कोणतं लागते, व्हरायटीज कोणत्या कोणत्या आहेत बनानाच्या, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कशा पद्धतीने
करता येईल, त्याच्यानंतर प्लांट प्रोटेक्शन कोणत्या पद्धतीचं आहे आणि पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग. ओके, आता इथं जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आता न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आपण काय करतो की 100-50 आपलं ठरलेलं की काय आहे NPK आणि त्याच्यामधला N काय आहे आपण कशामध्ये देतो, स्प्लिट डोसेसमध्ये देतो आणि फॉस्फरस आणि जो काही पोटॅशियम आहे तो कशामध्ये बेसल डेस म्हणून देत असतो. बट एवढे लिहून तुम्हाला 4 मार्क येणार आहेत का? नाही येणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तो चॅप्टर फॉर्मॅटमध्ये त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर गावामध्ये सॉइल आणि क्लायमेट रिक्वायरमेंट विचारलेले आहे, प्रोपोगेशन विचारलेले, व्हरायटीज आहे, डिसीज मॅनेजमेंट आहे आणि बहार ट्रीटमेंट जे आहे ते विचारलेले कशामधलं, गावामधलं. ओके, आफ्टर दॅट ग्रेप्स महत्वाचं आहे, प्रूनिंग आणि ट्रेनिंग इन ग्रेप्स विचारलेलं आहे तुम्हाला बघा, ओरिजिन, डोमेस्टिकेशन, क्लायमेट रिक्वायरमेंट विचारलेलं आहे, सॉइल, क्लायमेट, इम्प्रूव्ह व्हरायटीज, फ्रूट थिनिंग आणि प्लांट प्रोटेक्शन या वर्षीचा 2025 हा क्वेश्चन आहे ग्रेपवरती आतापर्यंत विचारलेला. ओके, त्याच्यानंतर पोमोग्रेनेट यावर्षी विचारलेला आहे बघा, प्लांटिंग मटेरियल अँड मेथड, प्लांटिंग मटेरियल कोणतं यूज केलं जातं आणि त्याच्यामध्ये मेथड काय आहेत पोमोग्रेनेटच्या. ओके, त्यानंतर इरिगेशन अँड न्यूट्रिशन जो टॉपिक आहे तो विचारलेला आहे, त्याच्यामध्ये इरिगेशन किती दिवसांनी, आता इरिगेशनच्या स्टेजेसच आपल्याला माहित नाहीत, कधी दिलं गेलं पाहिजे, कधी थांबवलं पाहिजे पाणी त्याच्यामध्ये पोमोग्रेनेटला. मग ह्या सर्व गोष्टी आहेत ज्यावेळी तुम्हाला 5 मार्कर 10 मार्कर 4 मार्करला विचारले जातात त्यावेळेस तुमच्याकडे लिहिण्यासाठी डाटा असावा. त्याच्यासाठी काय आहे तर कृषी प्रबोधिनीने तुम्हाला ते चॅप्टर फॉर्मॅटमध्ये नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन आहे, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे. ओके, त्यानंतर आता पपयामध्ये जर बघितलं तर सेक्स एक्सप्रेशन इन पपया हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यावेळेस तुम्ही कराल पपया हे क्रॉप, त्याच्यामध्ये हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर नर्सरी रेजिंग, नर्सरीमध्ये ते कशा पद्धतीने रेज केलं जातं किंवा त्याचे मॅनेजमेंट मेथड काय आहेत त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये मॅन्युरिंग कसं यूज केलं जातं, त्यानंतर पेस्ट कंट्रोल आहे आणि कल्टिवेशन टेक्निक ज्या आहेत वेगवेगळ्या त्या कशा आहेत पपयामध्ये ते विचारलेलं. त्यानंतर पायनॅपल, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, ओरिजिन, डोमेस्टिकेशन आणि क्लायमॅटिक रिक्वायरमेंट, लिची आणि चेरीमध्ये जर बघितलं तर क्लायमेट रिक्वायरमेंट आणि व्हरायटीज विचारलेल्या आहेत. त्यानंतर सपोटा, ऑरेंज आणि बेर बघा, त्याच्यामध्ये क्लायमेट आणि रिक्वायरमेंट्स जे काही सॉइलच्या, सिट्रस डिक्लाइन विचारलेला आहे आणि मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फॉर सिट्रस डिक्लाइन त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. व्हेजिटेबलमध्ये बघितलं तर टोमॅटो विचारलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट, वॉटर आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. पोटॅटोमध्ये बघा पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, वॉटर इकॉनॉमी विचारलेली आहे. पोटॅटोची डेप्थमध्ये जरा जाऊन फिजिओलॉजिकल डिसऑर्डर वेगवेगळ्या पोटॅटोमधल्या महत्त्वाच्या आहेत त्या विचारतात. त्यानंतर अर्थिंग अप हे ऑपरेशन महत्त्वाचं आहे पोटॅटोमधलं, ते विचारलं जातं. त्यानंतर प्लांटिंग टाइम जो आहे तो विचारला गेलेला आहे. त्यानंतर काय आहे प्रोडक्शन ऑफ सीड ट्यूबर फॉर ट्रू पोटॅटो सीड TPS हा जो प्रोग्राम आहे तो विचारलेला आहे. त्याच्यानंतर मायकोप्लाझ्मल डिसीज ऑफ अ पोटॅटो अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ अ पोटॅटो 2025 मध्ये ते तुम्हाला विचारलेलं आहे. आफ्टर दॅट ओनियन मध्ये काय विचारलेलं आहे, रबी खरीप जे आहे रबी मधलं आणि खरीप मधलं कल्टिवेशन त्याचं विचारलेलं आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सीड रेट लागतील किंवा वेगवेगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यानंतर प्लांटिंग मेथड कोणत्या आहेत, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला करता येऊ शकतं ते विचारलेलं आहे. कॉलीफ्लॉवर बघा त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांटिंग विचारलेले, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, कोल क्रॉप्स डेफिनेशन आणि ग्रुपिंग विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर स्वीट पेपरमध्ये जर बघितलं क्लायमेट आणि सीड रेट विचारलेला आहे. नर्सरी मॅनेजमेंट, डिसीज कंट्रोल, ब्रिंजलमध्ये इन्सेक्ट आणि माइट पेस्ट अटॅक जे काही आहेत त्याच्यामध्ये जे काही फ्रूट आणि शूड बोरर ब्रिंजल मधला महत्त्वाचा आहे तो विचारला जातो. त्यानंतर गार्लिकमध्ये क्लायमॅटिक रिक्वायरमेंट विचारलेले आहेत. व्हेजिटेबल पी हे जे आहे महत्त्वाचं क्रॉप आहे 2025 ला याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. रिकमेंडेड व्हरायटीज कोणत्या आहेत, क्लायमेट रिक्वायरमेंट काय आहे, सोईंग टाइम, सीड रेट अँड प्लांट प्रोटेक्शन मेजर्स कोणत्या आहेत त्या विचारल्या जातात. ओके, प्लांटेशन मध्ये जर बघितलं तर काय विचारलेलं आहे, कॅश्यू विचारलेलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्री स्टेटस कसा आहे आता सध्या कॅश्यूचा, कारण की आपल्याकडे प्रोडक्शन जास्त आहे त्याचं, इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटेजीज कशा आहेत त्याच्या. ओके, त्यानंतर ब्लॅक पेपर, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, व्हॅल्यू ॲडिशन कसं केलं जातं ब्लॅक पेपरमध्ये. आणि टीमध्ये बघा ब्लिस्टर ब्लाइट जो आहे तिचा तो विचारलेला आहे. स्पायसेसमध्ये कोरिअँडर आणि क्युमिन विचारलेला आहे. फ्लावर क्रॉपमध्ये जर बघितलं तर मारीगोल्ड विचारलेला आहे. इयर राऊंड कल्टिवेशन होतं आपल्याकडे मारीगोल्डचं वेगवेगळ्या भागामध्ये. डिसीज मॅनेजमेंट कसं आहे आणि व्हॅल्यू ॲडिशन कशी करता येईल. रोजमध्ये जर बघितलं तर कल्टिवेशन आणि मार्केटिंग जे आहे ते त्याचं विचारलेलं आहे. ओके, कार्नेशनमध्ये जर बघितलं तर व्हरायटीज विचारलेले आहेत कार्नेशनच्या. त्याच्यामधलं महत्त्वाचं ऑपरेशन म्हणजे काय आहे, पिंचिंग जे केलं जातं कार्नेशनमध्ये ते ऑपरेशन विचारलेलं आहे. आणि ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने ते आपल्याला कल्टिवेट करता येईल ते विचारलेलं. त्यानंतर ग्लॅडिओलस त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर आहे. पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आणि मेथड्सवरती विचारलेलं आहे. ऑर्चिड, अँथोरियम, क्रिसॅन्थिमम, ॲस्टर आणि डेलिया त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रॅक्टिसेस विचारलेले आहेत. त्याच्या टेक्नॉलॉजी आणि क्लायमेट नीड काय आहेत त्याच्या या गोष्टी आतापर्यंत वेगवेगळ्या क्रॉपच्या विचारलेल्या आहेत. किती क्रॉप्स आहेत, 40 क्रॉप आहेत. आणि त्या 40 क्रॉपमध्ये पण फ्रिक्वेंटली कोणते क्रॉप करायचे आहेत. फ्रूट क्रॉपमध्ये 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर व्हेजिटेबलमध्ये
फ्लावरमध्ये 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, फ्लावरमध्ये 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्हाला प्लांटेशन आणि ॲरोमॅटिकमध्ये प्लांटेशन क्रॉपमध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत काही, त्याचबरोबर तुम्हाला स्पायसेसमध्ये महत्त्वाच्या आहेत आणि मेडिसिनल ॲरोमॅटिक, एवढे 5 ते 6 प्रकार आहेत जे वेगवेगळे हॉर्टिकल्चरमध्ये कव्हर होतात, ते तुम्हाला याच्यामध्ये करायचे आहेत. ओके. आता त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे काही नॉन क्रॉप स्पेसिफिक क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यामध्ये आता बघा सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या गोष्टी विचारल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत आयोगाने जर पाहिलं तर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन मेथड जे आहेत इन्क्लुडिंग लेअरिंग टेक्निक जे आहे त्या विचारले जातात. त्याच्यानंतर नीड काय आहे व्हेजिटेटिव्ह टेक्निकची आणि प्रोज आणि कॉन्स असेक्शुअल आणि सेक्शुअल या 2025चा क्वेश्चन होता. ॲडव्हान्टेजेस जे आहेत असेक्शुअलचे आणि डिसॲडव्हान्टेजेस असेक्शुअलचे. ॲडव्हान्टेजेस सेक्शुअल प्रोपोगेशन इन फ्रूट क्रॉप जे आहे तो डबल झालेला आहे याच्यामध्ये. ओके, ह्या दोन्ही गोष्टी डबल झालेल्या आहेत. ओके, थोडंसं कट करा. त्यानंतर टेम्परेट इंड्यूस इंजुरीज इन फ्रूट व्हेजिटेबल आणि फ्लावर तिन्हीमध्ये पण टेम्परेचर इंड्यूस, टेम्परेचर जर कमी झालं किंवा टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामुळे कोणत्या इंजुरीज होऊ शकतात त्याच्यामध्ये त्या महत्त्वाच्या आहेत. ओके, कॉस्ट आणि रिटर्न ॲनालिसिस फ्रूट कल्टिवेशनमध्ये कशा पद्धतीचं आहे, एरिड फ्रूट कल्चर जे आहे ते कसं आहे. ओके, त्यानंतर इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चरल क्रॉप हे महत्त्वाचं आहे. इकॉलॉजिकल क्लासिफिकेशन कसं आहे त्याच्यामध्ये क्लायमॅक्टेरिक आणि नॉन क्लायमॅक्टेरिक फ्रूट म्हणजे काय त्याच्यामधला डिफरन्स जो आहे तो तुम्हाला विचारलेला आहे, तो डिफरन्स करणं आपण गरजेचं आहे. त्यानंतर मायक्रो प्रोपोगेशन ॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन इन हॉर्टिकल्चर, मायक्रो प्रोपोगेशनचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि ॲप्लिकेशन्स काय आहेत ॲग्रिकल्चरमध्ये किंवा हॉर्टिकल्चरमध्ये ते दोन्हीकडे विचारले जातात. मार्केटिंग प्रॉब्लेम्स ऑफ फ्रूट आणि व्हेजिटेबलमध्ये कोणते मार्केटिंग प्रॉब्लेम्स आहेत ते विचारले जातात तुम्हाला. सीड क्वालिटी ॲट्रिब्यूट्स फॉर व्हेजिटेबलसाठी जर तुम्हाला सीड यूज करायचं असेल त्याची क्वालिटी कशी असायला पाहिजे, त्याचे पॅरामीटर काय आहेत, त्याच्या क्रायटेरियाज काय आहेत हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. ओके, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर रोल ऑफ प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस इन अ डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ अ हॉर्टिकल्चर क्रॉप, जे काही प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस आहेत किंवा जे काही PGR आहेत, ओके, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतील किंवा प्लांट हार्मोन आपण त्यांना म्हणतो किंवा फायटो हार्मोन्स म्हणतो, त्यांचा रोल काय आहे ते विचारलेला आहे. ओके, त्यानंतर महत्त्वाचा दुसरा टॉपिक म्हणजे प्रोटेक्टेड कल्टिवेशन. आता प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये बघा त्याचं काय काय विचारलेलं आहे तर त्याची डेफिनेशन विचारले जातात, प्रॉब्लेम्स विचारले जातात, प्रॉस्पेक्ट विचारले जातात वर्सेस कशाबद्दल तर जे काही ओपन कल्टिवेशन आहे त्याच्याबद्दल. ओके, परत हा पॉईंट डबल झालेला आहे. ग्रीन हाऊस इम्पॉर्टन्स अँड ॲडव्हान्टेजेस, ग्रीन हाऊसचे इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे. ओके, ॲडव्हान्टेजेस अँड चॅलेंजेस ऑफ ॲडॉप्शन इन इंडिया, वेगवेगळे आता प्रोटेक्टेड कल्टिवेशन जे काय आहे त्याच्यामध्ये चॅलेंजेस कोणते आहेत ॲडॉप्शनमध्ये इंडियामध्ये. त्यानंतर प्लास्टिक लो टेनेल टेक्नॉलॉजी फॉर ऑफ सीझन व्हेजिटेबल कल्टिवेशन, जे काही लो टेनेल तुम्ही पाहत असाल ज्याच्यामध्ये कोरिएंडर किंवा व्हेजिटेबल ग्रो केले जातात वेगवेगळे, ज्याच्यामध्ये काय आहे ऑफ सीझन तुम्ही काय आहे जे वेगवेगळे व्हेजिटेबल किंवा फ्लावर क्रॉप जे आहेत ते ग्रो करू शकता. रिसोर्स यूज इफिशियन्सी अँड फार्मर इन्कम हा एक टॉपिक विचारलेला आहे. त्यानंतर मायक्रो प्रोपोगेशनचे ॲडव्हान्टेजेस आणि त्याचं युटिलायझेशन कसं आहे हॉर्टिकल्चरमध्ये असेल किंवा ॲग्रिकल्चरमध्ये असेल. त्यानंतर ऑर्किड अंडर प्रोटेक्टेड कल्टिवेशन, प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये ऑर्किड कसं ग्रो करता येईल ते विचारलेलं आहे. कार्नेशन अंडर ग्रीन हाऊस ते विचारलेलं आहे. त्यानंतर TPS ट्रू पोटॅटो सीड्स, सीड ट्यूबर प्रोडक्शन अंडर जे काही प्रोटेक्शन आहे किंवा प्रोटेक्टेड कल्टिवेशन आहे या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत विचारलेल्या आहेत कशामध्ये प्रोटेक्टेड कल्टिवेशन या टॉपिकच्या अंडर. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर काय आहे विचारलेलं आहे तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड व्हॅल्यू ॲडिशन. ओके, कशामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबलमध्ये जे काही पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी यूज केले जातात किंवा व्हॅल्यू ॲडिशनसाठी टेक्नॉलॉजी यूज केले जातात त्याच्यामध्ये मग रोल इन मिनिमायझिंग लॉसेस याचा रोल काय आहे, जे काही पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी आहेत PHT त्याच्यामध्ये रोल काय आहे त्याचा, जे काही लॉसेस कमी करण्यासाठी. त्यानंतर फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री कन्स्ट्रेंट, त्याचे कन्स्ट्रेंट काय आहेत इंडियामधल्या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे. त्यानंतर काय आहे फ्लावर डिटोरिएशन कॉजेस, फ्लावर डिटोरिएशन कशामुळे होऊ शकतं. ओके, त्यानंतर ब्लॅक पेपर पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कसं आहे, डिसीज मॅनेजमेंट टेक्निक कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन मेथड कोणत्या कोणत्या आहेत जे प्रोसेसिंगमध्ये केले जातात. मॅच्युरिटी कंट्रोल ऑन क्वालिटी अँड स्टोरेज लाईफ त्याच्यावरती. त्यानंतर मॅच्युरिटी इंडायसेस कोणत्या कोणत्या आहेत फ्रूटच्या असतील किंवा व्हेजिटेबलच्या असतील. मँगो एक्सपोर्ट हँडलिंग जे मगाशी आपण बघितला तो टॉपिक. त्यानंतर जेली डेफिनेशन, त्यानंतर त्याचं प्रिन्सिपल आणि प्रिपरेशन आणि प्रॉब्लेम या 4 गोष्टी जेलीच्या विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे जेली जाम वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर क्युरिंग आणि डिग्रीनिंग या 2 प्रोसेसेस आहेत PHT मध्ये किंवा पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये यूज केले जातात. त्यानंतर ओनियन पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं गेलं पाहिजे. फर्मेंटेशन फॉर प्रिझर्वेशन,
फर्मेंटेशन कसं असलं पाहिजे, कशासाठी, प्रिझर्वेशन करण्यासाठी. त्यानंतर शुगर प्रिझर्वेशन कशा पद्धतीने करू शकतो आपण, कॅन्डी वगैरे त्याच्यामध्ये, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या. त्यानंतर ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी फॉर अ शेल्फ लाईफ एन्हान्समेंट, ज्या काही वेगवेगळ्या ट्रान्सजेनिक टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, शेल्फ लाईफ जी आहे ती वाढवलेली आहे. ओके, मग त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, जसं की फ्लेवर सेवर टोमॅटोमध्ये आपण पाहतो त्याची जी काही सेल्फ लाईफ जी आहे ती एनहान्स केलेली आहे. कॅन्डिड, ग्लेज, क्रिस्टलाइन फूड जे आहेत ते. ओके, आता याच्यामध्ये जे काही जॅम जेलीज त्याच्याबरोबर जे येतात त्याच्यामध्ये काय आहे, कॅन्डिड, ग्लेज, क्रिस्टलाइज फ्रूट जे आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. ओके, त्यानंतर विनेगार जे प्रिझर्वेशनसाठी यूज केलं जातं. ओके, विनेगार डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि प्रिपरेशन. विनेगार कसं तयार केलं जातं त्या गोष्टी. प्रिझर्वेशन प्रिन्सिपल अँड मेथड, प्रिझर्वेशनच्या वेगवेगळ्या प्रिन्सिपल कोणत्या आहेत आणि त्याच्या मेथड कोणत्या आहेत. त्यानंतर गावा जेली प्रिपरेशन. आता जेली बघा 2 वेळा विचारलेलं आहे, बाकीच्यांपेक्षा म्हणजे जॅम आणि जेली याच्यामध्ये काय विचारलेलं आहे जास्त तुम्हाला, जेली प्रिपरेशन जे आहे ते विचारलेले. मँगो पोस्ट हार्वेस्ट लॉसेस अँड शेल्फ लाईफ एनहान्समेंटसाठी काय केलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन इंडस्ट्री स्टेटस कसा आहे तो, आणि कॅनिंग कसं करता येईल आपल्याला, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आतापर्यंत आयोगाने विचारलेल्या आहेत. अजून काय आहेत बघूया. ओके, त्याच्यामध्ये टेम्परेचर इंड्यूस इंजुरीज कोणत्या कोणत्या आहेत, मार्केटिंग प्रॉब्लेम काय आहेत पोस्ट हार्वेस्टमध्ये, त्यानंतर सीड क्वालिटी ॲट्रिब्यूट्स जे व्हेजिटेबल्सचे आहेत ते, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट डिटोरेशन कॉजेस आणि टेक्निक कोणत्या आहेत त्या, फॅक्टर अफेक्टिंग पोस्ट हार्वेस्ट लाईफ अँड कंट्रोल ग्रोथसाठी कोणते आहेत ते, त्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन कशा पद्धतीने करता येऊ शकते आपल्याला एफ अँड व्ही मध्ये. ओके, त्यानंतर प्रिन्सिपल मेथड्स ज्या आहेत त्या प्रिझर्वेशनच्या मॅच्युरिटी इंडायसेस विचारलेले आहेत, आणि पोस्ट हार्वेस्ट डिटोरेशन आहेत त्याचे कॉजेस कोणते आहेत, शेल्फ लाईफ एनहान्समेंटमध्ये काय करता येईल, आणि ग्रोथ रेग्युलेटर्समध्ये आपल्याला काय करता येईल या गोष्टी. ओके, त्यानंतर आता लँडस्केप आणि कमर्शियल फ्लोरिकल्चर याच्यामध्ये जर बघितलं तर कोणते कोणते टॉपिक तयार करायचे आहेत तुम्हाला, तर याच्यामध्ये प्रिन्सिपल्स अँड पब्लिक प्लेस लँडस्केपिंग स्टेप्स आहेत त्या, फ्लोरिकल्चर स्कोप फॉर एक्सपोर्ट आणि कमर्शियल प्रॉस्पेक्ट काय आहेत त्याचे. ओके, कमर्शियल फ्लावर फॉर कट फ्लावर ट्रेडिंगसाठी कशा पद्धतीने ते तुम्ही करू शकता. कीपिंग क्वालिटी फॅक्टर्स अँड रेमेडीज, ज्या काही कीपिंग क्वालिटीसाठी कोणते फॅक्टर लक्षात घेतले पाहिजेत आणि त्याच्या रेमेडीज काय आहेत त्या. रूफ गार्डनिंग स्कोप आणि इम्पॉर्टन्स कशाचा, रूफ गार्डनिंगचा. त्यानंतर व्हेजिटेबल फॉर किचन गार्डन, किचन गार्डनिंग कशा पद्धतीने करता येऊ शकतं, त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हेजिटेबल लावले गेले पाहिजेत ते. लँडस्केप आर्किटेक्चर जे आहे त्याच्यामध्ये जर डेफिनेशन आणि प्रिन्सिपल विचारलेले आहेत. लँडस्केपिंग स्टेप्स फॉर पब्लिक स्पेसेस, कशा पद्धतीने तुम्ही लँडस्केप करू शकता. त्याच्यानंतर इकेबाना जी फ्लावर अरेंजमेंटची टाईप आहे ते विचारलेलं आहे. ऑर्नामेंटल गार्डन डिझाईन कशा पद्धतीने करू शकता. कमर्शियल फ्लोरिकल्चर त्याचे प्रॉब्लेम्स आणि काय विचारलेलं आहे तुम्हाला, प्रॉस्पेक्ट विचारलेले आहेत. रॉक गार्डन डिझाईन आणि लेआउट कशा पद्धतीचे असायला पाहिजे. लॉन आणि गार्डन लेआउट कशी असली पाहिजे. त्यानंतर ऑर्चर्ड प्लॅनिंग प्रिन्सिपल्स कसे असायला पाहिजेत त्याच्यामध्ये. लॉन एस्टॅब्लिशमेंट मेथड कोणत्या कोणत्या आहेत, वेगवेगळ्या लॉन एस्टॅब्लिशमेंटच्या मेथड आहेत. त्याच्यानंतर रेझिंग ऑर्नामेंटल प्लांट्स, ऑर्नामेंटल प्लांट रेज करता येतात, मग त्याच्यामध्ये मेथड असतील, प्रिकॉशन असतील, किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये जसं की त्या विचारलेल्या आहेत. त्यानंतर फ्लोरिकल्चर एक्सपोर्ट स्कोप कसा आहे, फ्लोरिकल्चर एक्सपोर्टसाठी इंडियामध्ये असेल किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करताय त्यावेळेस कसा असेल. त्यानंतर एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटीज काय आहेत जर आपण याच्यामध्ये लँडस्केपिंगमध्ये पाहिलं तर त्या विचारल्या गेलेल्या आहेत. ओके, त्यानंतर मेडिसिनल आणि अरोमॅटिक प्लांट. आता मेडिसिनल अरोमॅटिक प्लांटमध्ये जर बघितलं तर काय विचारलं जातं, त्याचं डेफिनेशन विचारली जाते. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स आणि त्याचे युजेस जे आहेत ते विचारले जातात. हे 4 क्रॉप विचारलेले आहेत आतापर्यंत आयोगाने. सर्पगंधा, ॲलोवेरा, त्याच्यानंतर अश्वगंधा आणि मेंथा. त्याच्यामध्ये पण काय विचारलं जातं, मेडिसिनल यूज प्रोडक्शन टेक्नॉलॉजी किंवा मेडिसिनल इम्पॉर्टन्स प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मेडिसिनल युजेस प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, व्हरायटी, सॉइल, क्लायमेट, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आणि प्रोसेसिंग. हा क्रॉप जे आहे ते आता 2023च्या आसपास विचारलं गेलेलं होतं, ते महत्त्वाचं आहे. ओके, त्या गोष्टी एकदा पाहून घ्या. त्यानंतर विचारलेलं आहे रोल ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल इन ह्युमन न्यूट्रिशन. त्याच्यावरती काय काय विचारलेलं आहे ते पाहूया, कोणते कोणते क्वेश्चन आहेत त्याच्यावरती. बरेचसे सारे क्वेश्चन्स आलेले आहेत आतापर्यंत. ओके, त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट कल्टिवेशन इन इंडिया. इम्पॉर्टन्स काय आहे फ्रूट कल्टिवेशनचा इंडियामध्ये. ओके, ते ह्युमन न्यूट्रिशनमध्ये महत्त्वाचं आहे. कशा कशा पद्धतीने महत्त्वाचं आहे, कोणत्या फ्रूट्स घेतल्यानंतर आपल्याला कोणते कोणते त्याच्यामधून विटॅमिन्स असतील, कार्बोहायड्रेट, प्रोटीन किंवा बाकीच्या जे काही गोष्टी लागतात आहे, न्यूट्रिशन कशा पद्धतीने भेटतं त्याच्यासाठी गरजेचं आहे. पॉवर्टी एलिव्हेशन थ्रू हॉर्टिकल्चर, हॉर्टिकल्चर थ्रू पॉवर्टी एलिव्हेशन कशा पद्धतीने करता येईल आपल्याला. न्यूट्रिशनल सिक्युरिटी कशी आहे ते. त्याच्यानंतर प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस इन अ डेव्हलपमेंटल स्टेजेस. प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस कोणते जे की वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये यूज केले जातात. फ्रूट्स इन अ ह्युमन न्यूट्रिशन कसं आहे ते. व्हेजिटेबल कल्टिवेशन स्टेटस
अँड प्रॉस्पेक्ट कसे आहेत, व्हेजिटेबल इन अ ह्युमन न्यूट्रिशन, व्हेजिटेबलचा रोल काय आहे, आणि सिग्निफिकन्स इन अ ह्युमन डाएट, जे काही फ्रूट असतील किंवा व्हेजिटेबल असतील त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, या सर्व गोष्टी आतापर्यंत आयोगाने विचारलेल्या आहे. हे जवळजवळ 31 वर्षाचा अनालिसिस आहे. याच्यामध्ये 1994 ते 2025 तुम्हाला सर्व क्वेश्चन आतापर्यंत कव्हर करण्यात आलेले आहे. जे कोणी विद्यार्थी आता राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे 2025 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर एवढे सारे टॉपिक जर तुम्ही केले, याच्यामधले मिनिमम कव्हरेज जरी तुम्ही ठेवलं तरी काय आहे, तुमचा भरपूर सारा अभ्यास होणार आहे. जे काही यूपीएससीच्या आतापर्यंत विचारलेले 31 वर्षाचे जे काही क्वेश्चन आहेत याच्यामध्ये कव्हर होणार आहेत, जेणेकरून ज्यावेळेस क्वेश्चन याच्यापेक्षाही अवघड येईल तो तुमच्यासाठीच अवघड नसणार आहे. जे की कॉम्पिटिटर आहेत असं जसं समजलं जातं की सध्या यूपीएससी वाले विद्यार्थी आहेत, त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांच्याशी कॉम्पिटिशन आहे, असं काही नाहीये. त्यांना जरी याच्या पलीकडे क्वेश्चन आला तरी तो त्यांच्यासाठी पण अवघड असणार आहे आणि तुमच्यासाठी पण अवघड असणार आहे. त्याच्यामुळे हे एवढे जर तुम्ही टॉपिक त्याच्यामध्ये एकदा जरी पाहिलेले असतील किंवा म्हणजे त्याच्याबद्दल 1 किंवा 2 पेजेसच्या नोट्स तयार केल्या असतील तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामधून सॉल्व्ह होतील. ओके, या सर्व गोष्टी आहेत. याच्यानंतर आपण दुसरा टॉपिक घेऊन येणार आहोत लवकरच उद्याच्या लेक्चरमध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी पाहू शकता. काही याच्यामध्ये अडचण असेल किंवा काही गोष्टी असतील, याची जी काही PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर अकॅडमीच्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माझ्याशी बोलू शकता. धन्यवाद.